हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर तुम्ही आपला पुणे ते बँकॉकचा प्रवास मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल। तर आमचा पहिला दिवस बँकॉकला पोहोचल्यानंतर कसा धमाकेदार गेला तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सकाळी सकाळी आम्ही टायगर टोपियाला थांबलो त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करायला। त्यांच्यासोबत म्हणजे टायगर सोबत बरं का। त्यांचा ब्रेकफास्ट बनायला नव्हता आलो तर त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करायला आलो होतो। कसा ते आता बघतालच। तर छान अशी एंट्री आतमध्ये रेस्टॉरंटमध्ये घेतल्यानंतर बाजूला बघितलं तर सगळं ग्लास होतं आणि ग्लासच्या बाहेर सगळे टायगर होते। असे हेल्दी मस्त असे टायगर, झाडं, असा जंगलचा फील येत होता। जंगलात जसं हे रेस्टॉरंट बनवलेलं होतं आणि सगळे छान टायगर, काही झोपले होते, काही फिरत होते। सकाळचा वेळ होता आणि आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला। तर ब्रेकफास्टमध्ये पण मस्त मेन्यू होते। लेमन ज्यूस होता, त्यानंतर उपमा होता, पुरी होती, छान गरमागरम पुऱ्या होत्या, चणा मसाला होता म्हणजे छोले पुरी टाईप, त्यानंतर इडली होती, इडली पण खूप सॉफ्ट होती, त्यानंतर सांबर होतं, सगळं मस्त कसं गरमागरम होतं। त्यानंतर हा वडा होता, याला साऊथ इंडियनमध्ये बोंडा म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल, एकदम टेस्टी होता हा। त्यानंतर ही आपली व्हाईट चटणी होती आणि मस्त असं गरमागरम ब्रेकफास्ट। इथं ब्रेड होतं, बाजूला टोस्टर, जाम, ब्रेड, बटर, म्हणजे सगळं असं कसं एकदम सिस्टमॅटिक, टी कॉफी जे लागल ते, आणि छान गरमागरम डोसे बनवून देत होते, फ्रुट्स होते, असे एग बॉईल करून ठेवले होते आणि बाजूला असे मस्त टायगर आणि मी इथं बसली होते बघा तुम्ही, आणि मस्त असं टायगर्सना बघत बघत ब्रेकफास्ट हा जो एक्सपिरियन्स होता, अनुभव होता, वा वा वा। थँक्यू फ्लाय विथ रंजिता, असा सुंदर असा अनुभव आम्हाला देण्यासाठी। छान असा ब्रेकफास्ट पण एकदम टेस्टी होता आणि असं वाघांना असं बघत बघत जंगलात बसल्यासारखा असा फील त्यांना बघत खायचा। आहा हा। चला ना, किती खाणार आहे? जास्त खाणार आहे। तू खाणार आहेस का त्याच्याकडे? आणि इथे छान फोटो काढले खोट्या टायगर सोबत आणि आता खऱ्या टायगर सोबत वेळ होती फोटो काढायची। इथे आम्ही तिकीट काढलं 250 बाथ। फायनली आम्ही चाललोय टायगर सोबत फोटो काढायला। तर माही आणि मी बसमध्ये बसलो, ओपन बसमध्ये, आणि आम्ही दोघी निघालो। काही जण पुढे गेले होते आणि छान असा हा एक्सपिरियन्स होता जंगलमध्ये आतमध्ये, वा वा। आणि एवढं ॲडव्हेंचर मी आयुष्यात माझ्या कधी केलं नव्हतं जे मी आज करणार होते। वाघासोबत फोटो काढणार होते, असं वाटत होतं इथून पण कुठून बाजूने वाघोबा येतोय की काय। आणि बघा काय सुंदर नजारा आहे, काय छान सगळं मेंटेन केलेलं आहे, सौंदर्य इथलं खूप सुंदर होतं। आणि बघा सगळं नॅचरल, किती छान अशी झाडी, आतमध्ये आमची ओपन अशी बस चालली आहे, आतमध्ये बरेच प्राणी होते। आम्ही चाललो होतो वाघोबा सोबत फोटो काढायला। गुदगुल्या करायच्या नाही ना, पण बाजूला बसले वाघाला गुदगुल्या केल्यावर झाले तो मग आपल्याला गुदगुल्या करेल। लोक मला लो ताना लो look camera okay। आणि या साईडला होते बेबी लायन, त्यांच्यासोबत पण फोटो काढता येतात, त्यांचं तिकीट वेगळं होतं। अगं ते हेल्दी बघ किती आहे, किती खायला जातं। आणि पुढे इथे छान हे गार्डन होतं, फोटो काढायला खूप सारे ऑप्शन होते। तिथे रंजिता ताई होती, ती क्रोकोडाईल, रिअल क्रोकोडाईल सोबत फोटो काढून आली होती आणि आम्ही पण इथे मस्त फोटो काढायला आलो होतो। इथे बघा हा मोठा लायन होता, असा छान फिरत होता। तिथे आतमध्ये 2-3 माणसं पण होती आणि इकडे बरेच प्राणी होते, अशा वेगळ्याच बघा, ह्या गोट आहेत, बकऱ्या आहेत वेगळ्या। टायगरचा तर यांच्याकडे खजाना होता। तिथे आतमध्ये जे जाळीच्या रूम दिसतात तिथे खूप टायगर झोपले होते, कारण सकाळची वेळ होती। इथं आम्ही टाइम स्पेंड केल्यानंतर, ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही गेलो लंचसाठी एका वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये, मुंबई से असं या रेस्टॉरंटचं नाव होतं, आणि आम्ही इथं जेवायला आलो होतो। तर लंचमध्ये इथं होती बघा ही एक करी होती, म्हणजे अंड्याची करी होती, त्यानंतर चिकन हांडी होती, चिकन होतं हे छान बघा, असं आपल्या इंडियात कसं मसाल्याचं असतं तसं होतं। जिलेबी होती स्वीटमध्ये, त्यानंतर हा स्टीम राईस होता, भात आपला, त्यानंतर डाळ होती, रस्सम होतं, तर बघा मस्त असं मटर पनीर होतं, छान अशी ग्रेव्ही होती, त्यानंतर त्याच्या पुढे आलू आणि गोबीची ही सुकी भाजी होती, त्यानंतर पुढे छान असे नान होते,
त्यानंतर होतं कॉर्न सूप, गरमागरम कॉर्न सूप होतं, सलाड होतं, सगळे सलाडचे प्रकार होते, पापड होते. मस्त असं जेवण केलं, पेटपूजा केली आणि जाऊन बसलो आम्ही आमच्या बसमध्ये. बसमध्ये आल्यानंतर समोर हार बघितला, खूप प्रसन्न वाटलं. हाच तो हार आम्हाला घातला होता स्वागतासाठी, रिअल फ्लॉवरचा. बघा किती छान तो विणला आहे हार. आणि आम्ही येऊन पोहोचलो आमच्या हॉटेलला, गोल्डन बीचला. वा, मस्त असं आलिशान हॉटेल होतं, खूप छान होतं. आणि सगळेजण आम्ही लॉबीमध्ये बसलो, कोणती रूम मिळते, कोणाला कोणत्या फ्लोअरवर मिळते त्याचं सगळे वेट करत होते. आणि फायनली आम्हाला सगळ्यांना आमच्या की मिळाल्या आणि आमची रूम होती 7th फ्लोअरला, 7व्या फ्लोअरवर आमची रूम होती. अजय दादा आणि अमिता ताई जवळच होते, म्हणलं चला मस्त. आणि समोरच माहीला रूम मिळाली होती आणि आमची रूम होती 7028. एंट्री गेल्यानंतर लेफ्ट हँड साईडला होतं बाथरूम, मस्त असा बाथटब होता. आणि राईट हँड साईडला असं किचन केबिन होतं छोटंसं. रूम पण खूप छान होता. बेड बघा एकदम सुपर सॉफ्ट होते बेड. आणि हे बघा किचन केबिन आहे, इथे बघा सगळे टी, कॉफी, शुगरचे सॅशे ठेवले होते. तुम्ही तुमच्या रूममध्ये सकाळी टी, कॉफी तुमची बनवू शकता. त्यानंतर पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या होत्या, खाली कप सुद्धा दिले होते, हे ग्लास होते. त्यानंतर कपच्या खाली आम्हाला छोटासा एक फ्रीज दिला होता. तुमचं कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही या छोट्याशा फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि खूप अशी मोठी आलिशान रूम होती. एंट्री केल्यावर बेडच्या समोरच असा ड्रेसिंग टेबल होता, स्टूल होता आणि अशा 2 एक्स्ट्रा चेअर दिल्या होत्या. बेड पण खूप छान होता, असा कम्फर्टेबल एकदम एका माणसासाठी. आणि गॅलरी पण बघा आमची एकदम सुटसुटीत छान अशी गॅलरी, छान असं प्लांट ठेवलं होतं फ्रेश वाटण्यासाठी. आणि गॅलरीतनं जो नजारा दिसत होता ना तो अप्रतिम नजारा होता, खूप छान. समोरच बघा हा स्विमिंग पूल होता खाली हॉटेलचा. आणि त्यानंतर राईट हँड साईडला मार्केट होतं, त्याच्याच पलीकडे तो बीच लांब तुम्हाला दिसत असेल, बीच होता. आणि या साईडला बघा हा सेंट्रल पटाया, हा मॉल होता तिथे. आणि खूप छान असा नजारा होता आमच्या गॅलरीतून, खूप प्रसन्न आणि मस्त वाटत होतं. सो शी इज द केक वाली. आणि आपण शुगर फ्रीच आहे का? हा, तो सेम केक आहे. ओके, थँक्यू. नाव सांग ना मला. आणि ऑर्डर पण करा केक, तिच्याकडे खूप छान केक बनवते ती. तर खरंच सुपर सॉफ्ट, सुपर टेस्टी हा केक होता, शुगर फ्री. प्रीती पुण्याची आहे, तिच्या इन्स्टा अकाउंटवरनं तुम्ही तिला ऑनलाईन ऑर्डर करू शकता. आणि अलकाझर शोला जायच्या आधी आम्ही हा सुंदर असा टेस्टी केक खाल्ला आणि आम्ही निघालो आमच्या शोसाठी. आणि आम्ही बघा फायनली येऊन पोहोचलेलो आहोत त्या अलकाझर शोसाठी. आणि वाव, द वर्ल्ड्स बेस्ट अलकाझर शो म्हणजे हा वर्ल्ड मधला बेस्ट शो आहे. आणि इतका सुंदर शो, त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांचं जे काम त्यांनी केलेलं आहे, क्विक एकदम 1-2 मिनिटात त्यांचं जे स्टेज ते चेंज करायचे, सगळा तो त्यांचा परफॉर्मन्स. त्यानंतर जेवढं क्विक सगळं ते होतं ना की असं वाटत पण नव्हतं की एका परफॉर्मन्समधनं अरे आपण दुसऱ्या परफॉर्मन्समध्ये आलो पण असं व्हायचं. म्हणजे त्यांचं एवढं ते सगळं क्विक होतं, चेंज करायचं पण एक परफॉर्मन्स झाला की लगेच दुसरे असे हजर असायचे. अजिबात गोंधळ नाही, गडबड नाही, सगळं कसं असं पेशंटली त्यांचं छान चाललं होतं. आणि स्टेज पण मागचे तेवढे क्विक चेंज करत होते. आणि त्यांचं जे कॉस्ट्युम होते, जे त्यांची जी मेहनत होती ना ती सगळी दिसत होती. त्यांचे जे वरचे डोक्यावरचे ताज, कॉस्ट्युम, त्यांचे मोठे मोठे हिल्स, एवढं ते छान मॅनेज करत होते. इतकं सुंदर ते प्रत्यक्षात एवढं सुंदर वाटत होतं व्हिडिओपेक्षा. तुम्ही जर कधी थायलंडला गेला, पटायाला, तर हा शो अजिबात मिस करू नका. एवढा सुंदर हा शो, म्हणजे असं डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. तुम्ही जर प्रत्यक्षात जर बघताल तर त्यांचे जे कॉस्ट्युम सगळे असे कसे लखलकाट होता सगळीकडे. आपल्याला कसा आपल्याकडे इंडियामध्ये दिवाळीत सगळा लखलकाट दिसतो, तसा सगळा हा स्टेजवर लखलकाट होता. त्यांचं जे काम खरंच खूप, त्यांचं जे आर्ट होतं ना खूप छान. सगळं असं क्रिस्टल, कुंदन, खडे सगळीकडे कसा असा झगमगाट होता. आणि खरंच त्यांचा परफॉर्मन्स त्या मुलींचा
तुम्हाला मी शेवटी सांगेल आता हे संपल्यानंतर की एक्झॅक्टली काय आहेत त्या मुली, म्हणजे कोण आहेत ते, त्यांचे परफॉर्मन्स खूप सुंदर अप्रतिम. मागे बघा तुम्हाला प्रत्येक वेळी स्टेज पण चेंज झालेला दिसेल, एवढी त्याच्यामध्ये एवढी त्यांची मेहनत दिसत होती आणि इतकं सगळं जे काही सुंदर होतं ना. खरंच हा शो तुम्ही जर गेला ना पटायामध्ये अजिबात मिस करू नका. म्हणजे पैसा वसूल हे सगळं परफॉर्मन्स त्यांचा होता आणि एवढं सुंदर त्यांचं जे काही तो नृत्याचा प्रकार होता, डान्सचा जो प्रकार होता अगदी वेगळा होता. खूप हा वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. आणि जेवढं मी म्हणजे कॅमेरा टिपण्याचा प्रयत्न केला, ॲक्च्युली तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे, पण मी थोडंसं आपल्या प्रेक्षकांसाठी थोडंसं घेतलं. खूप छान छान परफॉर्मन्स झाले, पण आपल्याला एवढे सगळे परफॉर्मन्स घेता नाही आले कारण तिथे फोन अलाउड नव्हता, म्हणजे शूटिंग अलाउड नव्हतं. पण मी प्रयत्न केला थोडेसे व्हिडिओ घेण्याचा. तर तुम्ही बघा, बारीक काम बघा त्यांच्या तो सगळा त्यांचा कॉस्ट्यूम असेल, त्यांचे जे ताज असतील आणि त्यांचे सॉन्ग पण खूप छान होती. त्यांची गाणी अशी वेगळीच त्यांची गाणी ऐकायला खूप छान वाटत होती. आणि या जे सुंदर दिसणाऱ्या मुली आहेत त्या ॲक्च्युली ट्रान्सजेंडर आहेत, म्हणजे हे सगळे ट्रान्सजेंडर आहेत, त्यांचा हा सगळा परफॉर्मन्स असतो. पण बघा किती सुंदर पद्धतीने ते सादर करतात आणि खूप छान वाटतं. नंतर बाहेर आल्यावर आपण त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढू शकतो, त्याचे वेगळे चार्जेस आहेत. आणि बघा हे टोटल पटायामधलं नाईट मार्केट आहे. पूर्ण इथं रात्रीचा म्हणजे झगमगाट असतो, असं वाटतं ही रात्री पूर्ण पटाया जागं असतं. छान असा सगळ्या रोडने झगमगाट आणि असे स्टॉल असतात वेगवेगळे. फ्रूट्स इथले खूप छान आहेत, खूप फेमस आहेत इथले फ्रूट्स. हे बघा पूर्ण हे स्ट्रीट मार्केट आहे, सगळीकडे बघा कसा लखलखाट. आणि आता आम्ही आलो आहोत डिनरसाठी वेदामध्ये. हे पण इंडियन रेस्टॉरंट आहे आणि चला म्हटलं आता वेदामध्ये आज डिनर करायचंय आणि निघालो आम्ही आतमध्ये. तर हे रेस्टॉरंट आमच्या हॉटेलच्या एकदम जवळ होतं, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि खूप सुंदर रेस्टॉरंट होतं, बघूनच असं छान वाटत होतं. आणि चला म्हणला आज आपल्याला इथं डिनर करायचंय, तर म्हटलं चला आता मेन्यू काय काय आहेत ते बघूयात इथे. तर इथेच कोल्ड आणि नॉर्मल वॉटर ठेवलं होतं त्यांनी. आणि त्यानंतर आत गेलो आणि फुल एक्साइटमेंट होती काय मेन्यू असणार आहे आज डिनरसाठी. आणि छान बघा हे पिकल होतं, त्याच्यामध्ये पिकलमध्ये सगळं वांग, बटाटा, गाजर असं वेगळं वाटलं आधी, पण खूप टेस्टी होतं हे लोणचं. म्हणजे त्यातलं गाजर, त्यातला बटाटा खूप छान होतं, मस्त असं त्यांच्या टाईपचं ते लोणचं होतं, पण टेस्टी होतं. त्यानंतर पुढे सगळं सलाड ठेवलं होतं, काकडी, गाजर, रायता आणि कांदा. कांदा पण त्यांचा स्वीट कांदा असतो, असा आपल्यासारखा तिखट कांदा नाही लागत, हा असा त्यांचा पांढरा कांदा असतो आणि मस्त असतो. त्यानंतर पुढे होता स्टीम राईस, हा राईस होता आपला प्लेन आणि त्याच्याच बाजूला होती दाल मखनी आणि हा पनीर बटर मसाला, त्याची ग्रेव्ही होती मस्त अशी. आणि त्यानंतर बैंगन भरता बघून मी तर जाम खुश झाले कारण मला वांग्याचं भरीत खूप आवडतं. आणि चला म्हणलं आता पुढे नान होतं, गरमागरम नान ठेवले होते. त्यानंतर होता पिस्ता राईस खीर आणि खूप टेस्टी ही खीर होती, एकदम नॉर्मल गोडवा होता, छान असे हे फ्रायम म्हणतात ते लोक या पापडला. आणि इकडे होतं चिकन मसाला आणि वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत होतं, इंडियात वांग्याचं भरीत खाते असा फील येत होता. सुपर टेस्टी जेवण होतं या वेदाचं. आणि जेवण झाल्यानंतर तिथं त्यांनी म्युझिक लावले, आपले इंडियन सगळे सॉन्ग लावले होते बॉलिवूडचे आणि रंजिता ताई चालू झाली की सगळे चालू झाले. तर सगळ्यांनी फुल जेवल्यानंतर एन्जॉय केला, मस्त असा डान्स केला. ताई एकेकाला खेचून आणत होती, ओढून आणत होती, सगळ्याच जणांनी एन्जॉय केलं, सगळेजण खूप नाचले आणि मस्त खूप भारी वाटलं. रंजिता ताईला खरंच थँक्स करावं असं वाटतं कारण सगळ्या जणांमध्ये एनर्जी आणते ती, अशी एनर्जी अशी जादूने सगळ्यांमध्ये टाकते ती आणि सगळे फुल एनर्जेटिक होऊन जातात तिच्यामुळे. आणि एवढं जेवण करून पण सगळे मस्त असे नाचले. दिवसभराचा असा मी प्रवास, पहिलाच दिवस होता, अजिबात थकवा जाणवला नाही, सगळे फ्रेश होते. मम्मीला तर फुल नाचवत होती ती, मम्मीला आमच्या अजिबात नाचता येत नाही, पण बघा सगळ्यांना ताईने नाचवलं, फुल ऑन मूड मध्ये आणलं, सगळ्यांना ती कम्फर्ट झोन मध्ये घेऊन जाते. सुरुवातीला आपण ओळखत नसतो एकमेकांना, थोडंसं आपण अनकम्फर्टेबल असतो, पण रंजिता ताई सगळ्यांना कम्फर्ट झोन मध्ये आणते, एवढी कम्फर्टेबल सगळ्यांना करते की अरे असं नंतर वाटतं की अरे आपण आधीपासूनच एकमेकांना ओळखतो. खरंच ताई तू खूप ग्रेट आहेस, सगळ्यांना एवढं छान तू कम्फर्टेबल करतेस आणि इझिली तू सगळ्यांमध्ये अशी मिक्स होतेस की असं वाटतं यार आपण खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो, असाच फील येतो. आणि फुल धमाल केला, एवढं छान वाटलं.
आणि असा मूड असा एकदम फ्रेश होऊन गेला आणि घरी जाऊन अजिबात झोपायची इच्छा नव्हती, कारण एवढा डान्स छान केला आणि सगळे कसे असे फ्रेश झाले होते. दिवसभराचा अजिबात कसलाही स्ट्रेस नव्हता, काही नव्हतं. फुल ऑन एनर्जेटिक होते सगळेजण. बघा, तुम्हाला बघून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आनंद बघून कळतच असेल. 6 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतची मंडळी सगळी जण मैदानात उतरली होती. म्हणतात ना, मैदानात उतरलेत सगळे आणि खूप छान. खरंच ट्रिपला जायचं असेल तर फ्लाय विथ रंजिता सोबतच. तुम्हाला जर तुमच्या लाईफचे बेस्ट मोमेंट असे एन्जॉय करायचे असतील, बेस्ट मेमरीज बनवायच्या असतील, तर एकदा तरी तुम्ही फ्लाय विथ रंजिता सोबत ट्रिपला जा. मग तुम्हाला नक्की अनुभव येईल. बघा, पहिला दिवस असा आमचा सुंदर गेला. टायगर टोपिया झालं, त्यानंतर अलकाझा शो झालं, त्यानंतर ब्रेकफास्ट, डिनर. खूप उत्तम पहिला दिवस अगदी 4 चांद लागण्यासारखा गेला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आमचा नेक्स्ट डे कसा गेला पाहायला विसरू नका. तोपर्यंत हसत रहा, हेल्दी रहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.